नमस्कार बहिणींनो. आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-KYC प्रक्रिया कशी करायची हे सोप्या भाषेत समजून घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी प्रत्येक स्टेप अगदी सोप्या शब्दात सांगणार आहे. सर्वात आधी आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर कोणताही ब्राउझर उघडा, जसे की गुगल क्रोम. आता वरच्या ॲड्रेस बारमध्ये टाईप करा ladakibaheen.maharashtra.gov.in आणि एंटर दाबा. आता तुमच्या स्क्रीनवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ई-KYC पेज दिसेल. इथे लाभार्थीचा आधार क्रमांक टाका. यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड काळजीपूर्वक लिहा आणि मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून OTP पाठवा या बटनावर क्लिक करा. जर तुमच्या आधारवर मोबाईल नंबर लिंक असेल तर तुमच्या मोबाईलवर एक OTP म्हणजे 6 अंकी पासवर्ड येईल. तोच OTP दुसऱ्या पेजवर या कॉलममध्ये टाका आणि सबमिट या बटनावर क्लिक करा. यानंतर लाभार्थीच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकणे आवश्यक आहे. या कॉलममध्ये आधार क्रमांक टाका. खाली दिलेला कॅप्चा कोड काळजीपूर्वक टाकून मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून OTP पाठवा या बटनावर क्लिक करा. त्यानंतर मोबाईलवर आलेला OTP या कॉलममध्ये टाका आणि सबमिट या बटनावर क्लिक करा. आता पुढील फॉर्ममध्ये काही महत्त्वाचे तपशील भरायचे आहेत. या कॉलममध्ये तुमची जात निवडा, जी जात असेल ती टाका. नंतर पुढे 2 प्रश्न विचारले जाईल. पहिला प्रश्न, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत का? उत्तर निवडा होय. पुढचा प्रश्न, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे का? येथे उत्तर निवडा होय. यानंतर खाली लिहिलेला मजकूर नीट वाचा. उपरोक्त A.कार 1 आणि 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी मानली जाईल. डाव्या बाजूला इथे या चौकोन बॉक्सवर क्लिक करून सबमिट करा या बटनावर क्लिक करा. सबमिट केल्यानंतर हिरव्या रंगात सक्सेस लिहून येईल, म्हणजे तुमची ई-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असे लिहून येईल. म्हणजे KYC पूर्ण झाली असे समजा. कधीकधी वेबसाईटवर जास्त ट्रॅफिक असतो, तेव्हा वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्रॅफिक, प्लीज ट्राय अगेन लेटर असा संदेश दिसू शकतो. अशा वेळी काळजी करू नका. थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. सकाळी 7 ते 11 किंवा रात्री 9 नंतर वेबसाईट सर्वात जलद चालते. लक्षात ठेवा, आधारवर मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. इंटरनेट कनेक्शन स्थिर ठेवा आणि एकाच आधार क्रमांकावर वारंवार ट्राय करू नका. तर बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं ई-KYC करणं अगदी सोपं आहे. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.